प्रश्न क्रमांक 47 यामध्ये आपल्याला वेगळं पद ओळखायचं आहे. 44, 94, 32 आणि 54. तर यामध्ये बघा 22 गुणिले 2 केलं तर म्हणजे 22 दुनी 44, 2च्या पटीत येते 44 संख्या. या ठिकाणी 16 दुनी 32, त्या ठिकाणी 27 दुनी 54, म्हणजे 2च्या पटीत आहे ती संख्या, पण ही पाड्यामध्ये कुठल्याही पाड्याच्या पटीमध्ये 2च्या पटीमध्ये ही संख्या 94 नाही, म्हणून 94 हे पर्याय येतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर 324, 234, 432 आणि 342. तर या ठिकाणी 324 ही संख्या 18चा वर्ग आहे. बाकी कुठलीही संख्या ही कुणाचा वर्ग नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. त्यानंतर 0, 2, प्रश्नचिन्ह 12, 20 आणि 30. तर या ठिकाणी बघा शून्यामध्ये जर आपण 2 मिसळले तर 2 येतात. 2च्या नंतरची संख्या आहे 4, 4च्या नंतरची संख्या आहे 6. तर अशा पद्धतीनं जर आपण मिळवत गेलो तर येतं का पहा. शून्यामध्ये 2 मिळवले 2 आले, 2मध्ये परत 4 मिळवले, या ठिकाणी जर 6 येतात. आणि या 6मध्ये आपण 6 मिळवले तर 6मध्ये 6 मिळवले 12 आली पुढची संख्या. त्यानंतर 6च्या नंतर 8, 12मध्ये जर 8 मिळवले आपण तर 20 आली पुढची संख्या. त्यानंतर 8च्या नंतरची 10 आहे, 20मध्ये जर 10 मिळवले आपण तर 30 आली संख्या. कळलं का. तर यामध्ये फरक कसा आहे तर 2, 4, 6, 8 आणि 10चा फरक असा आहे. म्हणजे शून्यामध्ये 2 मिळवले 2 झाले, 2मध्ये 4 मिळवले 6 आले, आणि 6मध्ये 6 मिळवले 12 आले, 12मध्ये 8 मिळवले 20 आले, 20मध्ये 10 मिळवले 30 आले. म्हणजे जे समसंख्या आहेत 2, 4, 6, 8 अशा पद्धतीनं आपण मिळवत गेलं तर पुढची संख्या येते. म्हणून 6 या ठिकाणी उत्तर येतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 2, 8, 26, 48, प्रश्नचिन्ह आणि 120. तर या ठिकाणी पाहू आपण. आता हे 2 हे 1चा वर्ग काय आहे 1 आहे. मग 1चा वर्ग 1, तर 1मध्ये 1 मिळवला तर किती येतात 2 येतात. आपण करून पाहू वहीवर. या ठिकाणी कसं आहे पहा, 1चा जर आपण वर्ग केला तर 1चा वर्ग काय येतो 1 येतो. 1मध्ये जर 1 मिळवले तर 2 येतात. आता 1च्या नंतरची जी 3 संख्या आहे, आपण विषम संख्या घ्यायला लागलो. 3चा वर्ग काय येतो 3चा वर्ग 9, 9तून 1 काढला तर 8 उरतात. बघा या ठिकाणी बेरीज केली, या ठिकाणी वजाबाकी केली. आता 3च्या नंतरची कोणती संख्या आपण 5 घेणार, म्हणजे 5चा वर्ग केला तर 25 येणार, आणि 25मध्ये 1 मिळवला 26 येणार. इथं बेरीज झाली, इथं वजाबाकी झाली, इथं परत बेरीज व्हायला लागली. आता या ठिकाणी 5च्या नंतरची संख्या आहे 7, 7चा वर्ग 49, 49मधून 1 काढला 48 आले. आता 7च्या नंतरची संख्या काय आहे 9 आहे, 9, 9, 81, 9चा वर्ग 81. आता इथं वजाबाकीची क्रिया झालेली, आता बेरजीची करायची आपल्याला, म्हणून 81मध्ये 1 मिळवलं 82 आले. तर या ठिकाणी 10, 11 घ्यायचं. 11चा वर्ग 121, 121. या ठिकाणी 121मधून आता काढावायचं आहे आपल्याला 1, 121मधून 1 गेलं 120 आले. कळालं का. म्हणजे 1, 3, 5, 7, 9 आणि 11 अशा विषम संख्या आहेत. विषम संख्यांचे वर्गामध्ये 30 संख्या, वर्गामध्ये 1 संख्या मिळवली, नंतर वर्गातून 1 संख्या काढली, परत मिळवली, परत काढली, परत मिळवली, परत, अशा पद्धतीचा या ठिकाणी संबंध लागतो. म्हणून या ठिकाणी किती संख्या आलेली आहे आपली 9चा वर्ग 81, 81मध्ये 1 मिळवलं 82 आले. म्हणजे या ठिकाणी आपले 82 येतात. आपण पाहू पर्यायामध्ये आहे का. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं. त्यानंतर आहे 43, 37, 19, 13 आणि 7. तर या ठिकाणी काय आहेत बघा, जे मूळ संख्या आहेत. 7च्या नंतरची संख्या कोणती आहे 11 आहे, तर 11ला सोडून 13 घेतलेली आहे. 13च्या नंतर 17 आहे, 17ला सोडून 19 घेतली. आता 19च्या नंतरची संख्या आहे 23, पण 23ला आपल्याला सोडायचं आहे. 23च्या नंतर कोणती संख्या येते 29 येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 29च्या नंतर आपण 31 सोडले, 31च्या नंतरची संख्या 37 आहे. 37 नंतर 41 सोडले, आणि 41च्या नंतरची 43 आहे. म्हणजे 1, 1 सोडून मूळ संख्या जी आहेत ते 1, 1 सोडून आहेत. त्यामुळे ह्या 29 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. दिलेल्या मालिकेतील गहाळपद शोधायचे. 9, 19, 29, 39. आता या ठिकाणी पहा 9च्या नंतर काय येतं तर या ठिकाणी 10चा प्रकार 19 घेतलेले आहेत. 19च्या नंतर 10, 29, 29च्या नंतर 10, 39, 39च्या नंतर 10, 39मध्ये 10 मिळवले तर 49. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. त्यानंतर आहे आपल्याला 10, 20, 31, प्रश्नचिन्ह 56 आणि 70. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, 10मध्ये म्हणजे या ठिकाणी 10च्या नंतरची ही 10 न असलेली 20 घेतलेली आहे पाड्यातली. आता या ठिकाणी 30 घ्यायला पाहिजे, पण त्यांनी 30 न घेता 31 घेतली, म्हणजे 1 न जास्त घेतलेली आहे.
त्यानंतर 31च्या नंतर 41 घ्यायला पाहिजे, यायला पाहिजे. 41 नाही न घेता आपल्याला 42 नाही तर 43 घ्यावं लागेल आपल्याला, कारण 2 न आपण मोठी घेणार. या ठिकाणी 1 न मोठी झाली 31, तर इथे या ठिकाणी 2 न 31 आणि 41मध्ये 2 मिळवले, 41मध्ये 2 मिळवले 43 आलं. आता 43च्या नंतर आपल्याला इथं 53 न घेता आता 53मध्ये आपण 3चा संबंध ठेवायचा. 53मध्ये जर 3 ठेवले तर 56. तर या ठिकाणी आलेत का 56? बघा 56. आता 56च्या नंतर 66 घ्यायला पाहिजे, पण 66मध्ये आपण जर 4 मिळवले तर या ठिकाणी 70 होतात. आलं का लक्षामध्ये? 10च्या नंतरचे लगेच 10 ह्यांनी 20 घेतलेले आहेत पाड्यामध्ये बरोबर. 20च्या नंतर 30 घ्यायला पाहिजे, पण 1 न 31 घेतले. 31च्या नंतर 41 घ्यायला पाहिजे, पण आपण या ठिकाणी इथं 1 न मोठे होते, इथं 2 न केलं. 41मध्ये 2 मिळवले, 43 आले. 43च्या नंतर 53 घ्यायला पाहिजे, पण 53 न घेता इथं 2 न मोठे होते तर 3 न घेतले, 56. 56च्या नंतर 66 घ्यायला पाहिजे, पण 66 न घेता इथं 3 न मोठे होते, इथं 4 न 70 घेतलेले आहेत. म्हणून आपली काय संख्या यायला लागलेली आहे या ठिकाणी? 31च्या नंतर 41 न घेता 41मध्ये 2 मिळवले, 43. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. या ठिकाणी 1चा घन 1, 1मध्ये 1 मिळवले 2, 2चा घन 8, 8मध्ये 1 मिळवला 9, 3चा घन 27, 27मध्ये 1 मिळवला 28, पर्याय क्रमांक 3 येतं. आणि 4चा घन 64, 64मध्ये 1 मिळवले 5, 65, आणि 5चा घन 125, 125मध्ये 1 मिळवलं 126. म्हणजे क्रमिक संख्यांच्या घनामध्ये एक एक संख्या मिळवत गेलेली आहे. विसंगत घटक ओळखा. 18, 41, 27 आणि 15. 41 ही मूळ संख्या आहे, बाकी संयुक्त संख्या आहेत, म्हणून 41 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. YR हा शब्द अंक वापरून कसा लिहाल? तर आता बघा Y कुठं आहे, म्हणजे हे 9 येणार, ईच्या ठिकाणी 3 येणार, एच्या ठिकाणी 5 येणार, म्हणजे 9, 3, 5, आणि आरच्या ठिकाणी काय आहे तर 7 आहे. 9, 3, 5, 7 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येतं. 357 हे अंक वापरून कोणता शब्द तयार होईल? 357 या ठिकाणी कुठं आहे? 3 म्हणजे ई, ए आणि आर, EAR हा शब्द तयार होईल. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? मी आधीच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही सांगते की इथे हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. तर या सर्वांची बेरीज येते 1 + 2 + 3 + 4. तर 2 1 3 3 3 6 6 4 10. तर या ठिकाणी 10 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 2. जसे जंगलामध्ये झाडे तसे वाळवंटामध्ये काय येते? तसे वाळवंटामध्ये वाळू आहे. पर्याय क्रमांक 3 येतं. 24 मीटर लांबीच्या दोरखंडाचे प्रत्येकी 1 मीटर प्रमाणे 24 तुकडे करण्यासाठी तो दोरखंड किती वेळा कापावा लागेल? अशा वेळेला हा प्रश्न जो आहे तर आपल्याला काय वाटतं की जो 24 मीटर लांबीचा दोरखंड आहे, प्रत्येकी 1 मीटर प्रमाणे आपण 24 तुकडे केले तर 24 तुकडे पडतील. तर यावेळेला आपल्याला तो 24 वेळा कापावा लागेल असं म्हणतो, पण 24 वेळा आपल्याला कापावा लागत नाही, तर 1 न कमी वेळा कापावा लागत असते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येतं. 23 वेळा तो कापावा लागेल. याचं तुम्हाला मी दाखवते. आता पहा, आपण या ठिकाणी 24 वेळा या ठिकाणी 24 तुकडे आपण केलेले आहेत. तुकडे बघा, मधातले हे जे आहेत ते तुकडे आहेत. हे 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24वा तुकडा पडलेला आहे. पण मी कापला किती वेळा? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 वेळा. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा जेवढे तुकडे झाले तेवढ्या वेळा ते कापायचा नसतो, तर ते त्याच्यापेक्षा 1 न कमी वेळा तो कापलेला असतो. तर बघा, खालीलपैकी कोणता शब्द वेगळा आहे? हात, पाय, डोळा आणि पुस्तक. तर या ठिकाणी पुस्तक हे येतं. गटात न बसणारी संख्या कोणती आहे? 264, 385, 473 आणि 156. तर या ठिकाणी पहा, ह्या 6 मधून आपण जर 2 काढले तिथे 4 उरतात. 8 मधून जर 3 काढले तर 5 उरतात. 7 मधून 4 काढले तर हे 3 उरतात. जसं 5 मधून 1 काढल्यानंतर 4 उरायला पाहिजे होते, पण उरले नाहीत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आकृतीचे नीट निरीक्षण करा व प्रश्नाचे उत्तर सांगा. वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण या सर्वांमध्ये असणारी संख्या कोणती? वर्तुळ त्रिकोणातही असली पाहिजे, वर्तुळातही असली पाहिजे आणि चौकोनातही असली पाहिजे. तर या ठिकाणी 1 ही संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. प्रश्न 64 आणि ह्या 65 साठी आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध आहे. या ठिकाणी 17चा वर्ग 289 आहे, तर 529 हा 23चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 3 येतं. तर याच्याशी संबंध कसा लागला पहा. तर या ठिकाणचं जे गुणिलेचं चिन्ह आहे ते खाली आलं. हा जो या ठिकाणी हा गुणाकारचं चिन्ह खाली आलं आणि इथं असलेला इथं सरकला.
म्हणजे या क्रमाने तो चालत आहे. तर आता हा त्रिकोण इथं जाईल आणि फुली इथं येईल. आलं का लक्षामध्ये? म्हणजे हा इथं आला, इथून हा इथं गेला. तर आता बघा, हा इथं आहे, इथून इथं जाईल आणि हा इथं येईल. म्हणजे या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते तसं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. उत्तर आणि पूर्वमधील उपदिशा कोणती आहे? उत्तर आणि पूर्व दिशा. तर यामध्ये जी दिशा येते ईशान्य दिशा येते या ठिकाणी. यांनी या ठिकाणी आपल्याला उपदिशा विचारलेल्या आहेत. तर इथं खाली उपदिशा राहायला पाहिजे होत्या, पण या ठिकाणी उपदिशा दिलेली नाही. 67 प्रश्न, जर त्याने काटकोनात दोनदा उजवीकडे वळले, आदित्य दक्षिण पूर्व दिशेकडे तोंड करत आहे, त्याच्या मागे कोणती दिशा असेल? तर या ठिकाणी बघा, दक्षिण आणि पूर्व दिशेकडे तोंड होत असेल तर त्याचं उत्तर आणि पश्चिमेकडे त्याची पाठ होणार म्हणून पर्याय क्रमांक 1 येतं. सूर्य ज्या दिशेला उगवतो त्याच्या विरुद्ध दिशा कोणती आहे? पूर्वेला उगवतो तर पश्चिमेला तो मावळतो. पर्याय क्रमांक 3 येतं. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. वाय, डब्ल्यू, टी, पी. आता प्रश्नचिन्ह आहे आणि ई आहे, तर या ठिकाणी कोणतं अक्षर येईल पहा. या ठिकाणी बघा, पी मध्ये आणि टी मध्ये अंतर काय आहे तो? तर 1, 2, 3, 4 चौथा अक्षर आहे पीच्या नंतरचं टी. त्यानंतर टीच्या नंतरचं डब्ल्यू अक्षर हे काय कितवा आहे? 1, 2, 3 आहे. म्हणजे 1 न कमी झालं. नंतर पुन्हा हे दुसरं अक्षर आहे, म्हणजे दुसरं, तिसरं, या ठिकाणी चौथं, या ठिकाणी 5, म्हणजे 5चं येणार. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आणि हे 5वं के येणार. आता 5व्याच्या नंतर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6वं अक्षर ई आलेलं आहे पहा. म्हणून हे के हे अक्षर येतं बघा. ईच्या नंतर के हे येतं पर्याय क्रमांक 3, कारण हे 6वं अक्षर आहे के आणि हे 5वं अक्षर आहे तिथून. नंतर हे चौथं आहे, हे तिसरं आहे, इथून हे दुसरं आहे. तर 70 ते 71 साठी एका सांकेतिक भाषेत अक्षराच्या ऐवजी चिन्हाचा वापर केला आहे. अक्षरे, चिन्हे यांचा क्रम समान असेलच असे नाही. तर या ठिकाणी बघा आपल्याला की अक्षरांच्या ऐवजी चिन्हांचा वापर केला आहे, पण अक्षरे आणि चिन्हे यांचा क्रम समान असेलच असं नाही म्हटलेलं आहे. म्हणून आता आपल्याला असं धरता येणार नाही की हे पी आहे, हे आय आहे, हे एन आहे, असं नाही धरता येणार. कारण का? तर पहा, या ठिकाणी पण चौकोन आलेला आहे. जर आपण यामध्ये कोणता समान आलेला आपल्याकडं अक्षर आहे, जे पी आहे. इथे पी आहे, इथे पी आहे, म्हणजे या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी चौकोन आहे. म्हणून ह्या चौकोनाला आपण काय करूया की पी हे नाव देऊया. आलं लक्षात? तर हे इथं पी असल्यामुळं, इथं पी असल्यामुळं. आता बघा, आय हे कुठं आलेलं आहे का? नाही, पण यन आलेलं आहे. हे यन हो का या ठिकाणी आलेलं आहे. आणि इथं जे चिन्ह आहेत हे 3, तर या ठिकाणी समान चिन्ह या ठिकाणी एक कोणतं आलेलं आहे? तर हे स्टारचं आलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी यन हे नाव द्यावं लागेल ह्या स्टारला, आणि ह्या स्टारला यन द्यावं लागेल. त्यानंतर असा बाणासाठी हा कुठला आला? मग या ठिकाणी यन आणि पी गेलेला आहे, तर आय हा बाणासाठी आहे. आय हा बाणासाठी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आय कुठं नाहीच आहे. मग या ठिकाणी पहा, इथं अधिक आहे आणि इथे अधिक आहे. तर या ठिकाणी अक्षर कोणतं समान आहे? ओ हे समान आहे. म्हणून आपल्याला अधिकच्या चिन्हाला ओ द्यावं लागेल. या ठिकाणी ओ आणि या ठिकाणी ओ आहे. कळलं का? आता या ठिकाणी बघा, राहिलेलं कोणतं आहे? पी आणि ओ गेलेलं आहे याच्यातलं, तर टी हे वजाबाकीसाठी टी आहे. तर या ठिकाणी ओ आणि एन गेलेला, यस हे ह्या गोलसाठी आल्या. पण आपल्याला एवढ्या अक्षरांचं आता आपल्याला काम नाही. आपल्याला विचारले की टी आय एन, तर टी कोण आहे? या ठिकाणी हे आय आहे, पण टी कोण आहे? या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे टी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं? आय विचारले. मग आय इथं कोण आहे? आपला हा बाण आहे, हा बाण आहे. आणि एन कोण आहे? या ठिकाणी आपल्याकडं हा स्टार आहे. म्हणून आपल्याकडं असं असलेलं कुठं आहे? वजाबाकी, बाण आणि स्टार. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. कळालं का? अशाही प्रकारचे आपल्याला प्रश्न येऊ शकतात, कारण या ठिकाणी त्यांचा क्रम सारखा नाही म्हणून त्यांनी अगोदर सांगितलं. आता 71 काय म्हणते की POST कशा प्रकारे लिहा. आता POST आपण सगळ्यांना नाव दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी पी आहे, चौकोन डब्बा पी. आता ओ साठी कोण वापरलेला आहे आपण? या ठिकाणी ओ, या ठिकाणी बघा, ओ साठी हे अधिकचं चिन्ह आहे, PO. आता यस साठी कोण आहे? हा गोल आहे, यस. आणि टी साठी कोण आहे? हा वजाबाकीचं चिन्ह आहे. चौकोन अधिक गोल वजाबाकी. तर या ठिकाणी चौकोन अधिक गोल वजाबाकी. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत म्हटलेलं आहे. आता पहा, हा एक मोठा चौरस, हा एक 2, हा एक 3, हा एक 4. आता हे 4 चौरस झाले आणि मधातले 4 झाले. 4 आणि 4 किती होतात? बरोबर 8 होतात. आणि हा एक मोठा 9 होते.
तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आहे 5 या संख्येला 25 आहे, 6 या संख्येला 36 आहे, 7 या संख्येला 49. बघा आता 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, तर 13चा वर्ग 169. पर्याय क्रमांक 4 येतं. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा. इथेही तसंच आहे, 1 2 3 4. या ठिकाणी पण 10 येतात. पर्याय क्रमांक 4. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा बघायची. आरशातील प्रतिमा बघत असताना हे इकडे जातं आणि हे इकडे येतं. तर या पद्धतीनं असा हे पहा हे येतं. ह्याचा गोलचा आकार हा इकडून होईल आणि हा त्रिकोण आपल्याला इकडून दिसेल आणि ही जशी आहे तशीच दिसणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. अशा पद्धतीने मी सराव पेपर 2 मधील पेपर 2चे पूर्ण 75 प्रश्नांचे मी स्पष्टीकरण दिलेले आहे. अवघ्या 2 दिवसावरती आपली परीक्षा आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे केलेलं स्पष्टीकरण सर्वांनी ऐकावं, पाहावं, म्हणजे आपल्याला समजेल की कुठल्या प्रश्न कशा पद्धतीने येतो आणि त्याचं उत्तर काय आहे. अशा पद्धतीचे तरी एखाद्या वेळेस हाच प्रश्न नाही तर या पद्धतीचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपल्याला स्पष्टीकरण पाहणं फार गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपला फायदा होईल. म्हणून सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने पेपर सोडवावेत. माझ्या शाळेतील मुलांचे पेपर आज 6 ते 7 पेपर त्यांचे सराव पेपर झालेले आहेत सोडवणं. तरी आपल्याला ऑनलाईनला मी टाकण्याचा आणखी एखादी प्रश्नपत्रिका टाकण्याचा मी प्रयत्न करेल. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.